नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 29 ऑक्टोबर. आज आपण 29, 30 आणि 31 ऑक्टोबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम मोन्था चक्रीवादळाबद्दल जर पाहायचं गेलं तर रात्री हे इकडे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर काकीनाडाच्या आसपास धडकलेलं आहे. आता हे असंच पुढे इकडे सध्या तेलंगणाच्या पूर्व भागात सक्रिय आहे. आता हे कमजोर कमजोर होत पुढे जाईल इकडे विदर्भ करत, असंच छत्तीसगडचा भाग करत, असंच मध्य प्रदेशच्या पूर्व भागात जाणार आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या विदर्भात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज या चक्रीवादळामुळे राहणार आहे. तसेच इकडे अरबी समुद्रावर जर पाहायचं गेलं तर अरबी समुद्रावर डीप डिप्रेशन या भागात सक्रिय आहे, रत्नागिरी आणि रायगडच्या पश्चिम भागात. त्याच्यामुळे इकडे याची दिशा ही इकडे अशीच पश्चिम दिशेने सध्या दाखवत आहे, परंतु हे परत एकदा असंच उत्तर दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे गुजरातच्या बाजूने. यावर लक्ष ठेवून आहोतच आपण आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ. त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून सकाळच्या 10 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अहिल्यानगरच्या उत्तर भागात, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, धाराशिवचे उत्तर भाग असतील, मध्यम पावसाचे ढग या भागातून सध्या सक्रिय आहेत. नाशिकच्या मध्यवर्ती भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत. तसेच विदर्भात इकडे यवतमाळ असेल, मराठवाड्यात नांदेड, लातूर, त्यानंतर इकडे नागपूर, भंडारा, यवतमाळ हा जो पट्टा आहे चंद्रपूरचा, या भागातून हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. यानंतर सर्वप्रथम आजचा आपण 29 ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर 3 दिवसाचा जिल्हा वाईज. तर आज इकडे सिरोंचा, आहेरी, इटापल्ली, भामरगड, मुलचेरा, चारमोसी, पोंभुर्णा, त्यानंतर गडचिरोली, धनोरा, यानंतर इकडे अरमोरी, कुरखेड, गोंदपिपरी, राजुरा, बालापूर, जावती, त्याच्यानंतर इकडे भद्रावती, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, सावली, तसेच शिंदेवाही, नागभीर, जारी जमानी, त्यानंतर इकडे किनवट, मोहोर, उमरखेड, महागाव, त्याच्यानंतर इकडे मारेगाव, वणी, कालापूर हा जो पट्टा आहे यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांच्या या तालुक्यातून आज काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील. त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव, कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, खुलदाबाद, त्यानंतर इकडे जाफराबाद, मेहकर, देऊळगाव राजा, त्यानंतर इकडे चिखली, जालना, मंथा हा जो पट्टा आहे, त्याच्यानंतर खामगाव, जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, याच्यानंतर भदगाव, परोळा, त्यानंतर इकडे धरणगाव, याच्यानंतर इकडे यावर, रावेर, चोपडा, संग्रामपूर, मलकापूर, त्यानंतर शेवगाव, मुक्तीपूर, मूर्तीपूर, त्याच्यानंतर इकडे पतूर, अकोला, तेलहरा, धरणी, चिखलदरा, त्यानंतर इकडे सुरजी, अंजनगाव हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर राहील. या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सध्या सक्रिय आहे. तसेच इकडे पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, त्यानंतर संगमेश्वर, राहता, कोपरगाव, नंदगाव, येवला, त्यानंतर चंदवड, निफाड, सटाणा, धुळे, साक्री, त्यानंतर सिंदखेड, शिरपूर या भागातून थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच इकडे आज रात्री मध्यरात्रीच्या वेळी इकडे नागपूर जिल्ह्यात रामटेक, कामटे, माऊदा, इकडे भंडारा जिल्ह्यात तोमसर, मोहोडी, लाखानी, लखनदूर, पावनी, त्यानंतर इकडे आमेगाव, गोंदिया, अर्जुनी, देवरी, तसेच इकडे पावनी हा जो पट्टा आहे, सेलो, याच्यानंतर हिंगणघाट, देवनी, करंजा, आष्टी हा जो पट्टा आहे या भागातून आज मध्यरात्री म्हणजे उद्याच्या मध्यरात्री 29 तारखेच्या मध्यरात्री मुसळधार पावसाचा अंदाज राहील.
तर हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आज दिसत आहे. त्यातल्या त्यात विदर्भातील बऱ्याचशा तालुक्यातून आज आणि उद्यासाठी, आज मध्यरात्री आणि आज दिवसभरासाठी पावसाची तीव्रता ही जास्त राहणार आहे. याच्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 3 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच आज रात्रीसाठी, मध्यरात्रीसाठी गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावतीचे पूर्व भाग, नागपूर हा जो पट्टा आहे या भागातून मुसळधार पाऊस राहील मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी, सकाळच्या वेळी, उद्या सकाळच्या वेळी. तसेच इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर आहे. तुरळक ठिकाणी, एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर होऊ शकते. अमरावतीचे राहिलेले भाग अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, परभणी, बीड हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील. ज्या भागात होईल त्या भागात मुसळधार पावसाचे सरी होतील. त्यानंतर पालघर, मध्य पश्चिम भाग, तसेच इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून कोकणात आणि मुंबई विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे. आता हे जे जिल्हे आहेत, पुणे असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागात जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. स्थानिक ढगनिर्माण नाही झाली तर विशेष पावसाचा अंदाज नाहीये, किंवा जो पाऊस होईल एका दुसऱ्या ठिकाणीच होईल, सार्वत्रिक नसेल. त्यानंतर उद्या 30 ऑक्टोबरला उद्या सकाळी इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा हा जो पट्टा आहे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्या सकाळी राहील. तसेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, जालना, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हा जो पट्टा आहे हा जो या पट्ट्यातून जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी राहील 30 ऑक्टोबरसाठी दुपारनंतर. तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल, सार्वत्रिक पाऊस नसेल. यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हा जो पट्टा आहे विशेष पावसाची शक्यता नाहीये उद्यासाठी, पण स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो पाऊस, सार्वत्रिक नसेल. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबरला पावसाची तीव्रता पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज आहे. 31 ऑक्टोबरला इकडे भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा हा जो पट्टा आहे या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा तशीच परिस्थिती, स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह थोडाफार पाऊस होऊ शकतो. पुणे, सातारा, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाही, स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील, बाकी पावसाची शक्यता विशेष नाहीये. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे रायगडमध्ये बी स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, इकडे जालना, परभणी, वाशिमचे राहिलेले भाग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर विशेष पावसाची शक्यता किंवा पावसाची शक्यता 31 ऑक्टोबरला नाहीये. तर एकूणच काय तर आज आणि उद्या 29 आणि 30 ऑक्टोबरला राज्यात विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. 31 ऑक्टोबरला जवळपास राज्यातील पाऊस हा कमी होईल. थोडाफार पाऊस विदर्भात मागाशी सांगितल्याप्रमाणे राहील आणि उत्तर महाराष्ट्रात थोडाफार पाऊस राहील, पण तो पण पाऊस सार्वत्रिक नसेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.